नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो। आज अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। याला अपडेट न म्हणता कट ऑफ आपण म्हणूयात, कारण हा पूर्ण कॅटेगरी वाईज तुमच्यासाठी पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ आमच्या टीम मेंबर्सने काढलेला आहे आणि फक्त ह्या कट ऑफ मध्ये आमचे 3 दिवस गेलेले आहेत। पूर्ण तुमच्यासाठी सविस्तर कट ऑफ त्यांनी काढलेला आहे आणि 3 दिवसाची मेहनत आहे। तर तुम्हाला जर आवडत असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, कारण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सेकंड राउंड मध्ये काय कट ऑफ जाणार आहे, किती कमी जाणार आहे, तुमचा नंबर कुठे लागू शकतो आणि ऑल इंडिया रँक नुसार काय काय कट ऑफ पर्टिक्युलर कॉलेजचा गेलेला आहे ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला वाटते की मला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व कॉलेजेसचे ते कट ऑफ भेटणार आहे। मला असं वाटतं की एका कॉलेजमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सर्व कॉलेजेसचे कट ऑफ जे ते इन्क्लूड न करता वेगवेगळे जे त्याचे पार्ट्स करूयात आपण, म्हणजे कसं आधी 10 कॉलेज आपण एक्सप्लेन करूयात आणि सेकंड पार्टमध्ये लगेच 10 कॉलेज तुम्ही तिथे बघू शकतात। कारण एकदा खूप लेंदी झालं ना, मग पॅरेंट्स पण पालक लोक जे ते इतकं बघत नाही आणि विद्यार्थ्यांना पण ते बोर व्हायला लागतं। म्हणून आपण जे ते पार्ट्स करूयात, 10 कॉलेजेस आपण याच्यात एक्सप्लेन करूयात आणि एकदम नीट सुटसुटकपणे एकदम आरामात मी तुम्हाला सर्व जे कॉलेजेसचे कट ऑफ आहे ते नीट एक्सप्लेन करणार आहे। तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील, तुम्हाला कोणत्याच काउन्सिलरची पण गरज पडणार नाही। इतकं चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व कट ऑफ जे ते एक्सप्लेन करेल। फक्त तुम्ही व्हिडिओ नीट बघा। जर तुम्ही म्हणणार की मला जे ते कॉलेजचं फी स्ट्रक्चर पण पाहिजे, मला कॉलेजचे फोटोज पण पाहिजे, त्याच्या रिव्ह्यूज पण पाहिजे, त्याची सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे, तर त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसचा। आपण ऑलरेडी जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे आमच्या यूट्यूब चॅनलला, तुम्ही ते बघू शकतात। आमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसची काय फीज आहे, तिथं DDची प्रक्रिया कशी आहे, तिथं काय काय एक्झॅक्टली हॉस्टेल फीज कशी आहे, तिथं इनटेक किती आहे, ते सर्व आपण एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। सर्व जे 22च्या 22 कॉलेजेस आहेत ते सर्वांचे डिटेल्स तुम्हाला तिथं भेटून जातील। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर BMS गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पर्टिक्युलर कॉलेज काय राहिलेलं आहे ते आपण बघूया। आपण सर्वात आधी आर्य पोद्दारपासून स्टार्ट करूया, कारण ते कॉलेजचं प्रेफरन्स खूप जास्त राहतं। तुम्हाला आर्य पोद्दार, तिलक आयुर्वेद जे सर्व टॉपचे कॉलेजेस आहेत त्याचा पण इथं कॅटेगरी वाईज कट ऑफ जे ते भेटेल। फक्त तुम्ही पेशन्स ठेवा, तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये जे सर्व 10 टॉप कॉलेजेस आहेत ते भेटून जातील आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा कुठे नंबर लागणार आहे ते पण तुम्हाला समजून जाईल। फक्त व्हिडिओ जे ते लाईनशी सिक्वेन्स वाईज नीट बघा, हे लगेच अपलोड केले जातील। असं नाही की तुम्हाला 1-2 दिवस वेट करावं लागेल, फक्त तुम्ही नीट सिक्वेन्सने बघा। आता बघा, सर्वात पहिलं कॉलेज आपण कोणतं घेतलंय तर गव्हर्नमेंट आयुर्वेद महाविद्यालय पंचवटी, नाशिकचं कॉलेज आपण घेतलेलं आहे। इथे तुम्हाला दिसतंय की गव्हर्नमेंट आयुर्वेद महाविद्यालय आपण घेतलेलं आहे कुठलं, नाशिकचं पंचवटीचं। आता याचं कॅटेगरी वाईज कट ऑफ रँक काय, इथं तुम्हाला कॅटेगरी दिसेल ह्या बाजूला, इथं तुम्हाला कट ऑफ रँक दिसेल। सर्वात आधी आपल्याला दिसतंय की ओपनची कॅटेगरी काय, तर ओपनची कॅटेगरी अकॉर्डिंग कट ऑफ रँक काय, ऑल इंडिया रँक। तुम्हाला या साईडला फक्त ऑल इंडिया रँक दिसेल। तुम्हाला SML जे ते तुम्ही हिच्यावरून आता गेस करू शकतात की आपला SML आणि मार्क्स किती राहतील। फक्त जे सेकंड राऊंडमध्ये जो कट ऑफ राहणार आहे ना, ते मी मार्क्स अकॉर्डिंग सांगेल की किती मार्क्स अकॉर्डिंग किंवा किती मार्क्सहून कमी आपल्याला जो कट ऑफ आहे तो दिसणार आहे। तर ओपन अकॉर्डिंग जर आपण इथं ऑल इंडिया रँक बघितले तर आपल्याला दिसते की 93,030 इथं आपल्याला कॅटेगरी अकॉर्डिंग कट ऑफ रँक दिसत आहे ओपनची। नंतर OBC मध्ये किती ऑल इंडिया रँकचा गेला आहे तर लास्टमध्ये आपल्याला दिसतंय की 96,731 ऑल इंडिया रँक ज्याची होती त्याचं लास्ट ॲडमिशन इथं झालेलं। नंतर आपल्याला दिसतंय SCBCचं, तर SCBC मध्ये 1 लाख अराउंड जी आहे ती आपली ॲडमिशन जी ती लास्ट झालेली आहे। आता खूप लोक म्हणतील की सेकंड राऊंडला जर कट ऑफ चेंज झाला तर सेकंड राऊंडला कट ऑफ चेंजेस होईल का, कारण फर्स्ट राऊंड फ्री एक्झिटचा राहतो। फर्स्ट राऊंड त्यातल्या त्यात आपण अपग्रेडेशन पण करू शकतो। तर खूप मुलं जे ते अपग्रेडेशनला गेलेले आहेत। जर तुम्हाला मी एक रॉ व्हिडिओ दाखवेल, हे जस्ट हा कट ऑफ एक्सप्लेन केल्यानंतर मी एक रॉ व्हिडिओ दाखवेल, त्याच्यात आम्ही कोणते अलॉटेड स्टुडंट्स आहेत ते सर्व आम्ही काढलेलं आहे, तर त्याच्यात पण तुम्हाला जे सर्व आहे ते नीट समजून जाईल। आता SCBCचं तुम्हाला समजतंय की 1 लाख अराउंड 1,01,156 ऑल इंडिया रँक गेलेली आहे। नंतर SCची आपल्याला दिसतंय की 2,22,032 अराउंड जी आहे ती ऑल इंडिया रँक गेलेली आहे। आता हा जो आहे ना, हा एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे, तुम्हाला इथपर्यंत जे ऑल इंडिया रँक दिसत असेल। नंतर STची 3,94,552 पर्यंत गेली आहे। VJची 1,22,073 पर्यंत गेली आहे। नंतर NTBची आपल्याला दिसतंय की 1,64,511 पर्यंत गेली आहे। NTCची 1,29,028, PWDची 5,14,309, EWSची 1,13,220 ही आपल्याला ऑल इंडिया रँक दिसत आहे।
आता तुम्ही म्हणणार की इथं IQ कोटा का नाही घेतलं, तर IQ कोटा गव्हर्नमेंटमध्ये राहत नसतं. गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला IQ कोटा दिसत नाही, आपल्याला फक्त प्रायव्हेटमध्ये IQ कोटा दिसतो. प्रायव्हेटमध्येच आपण 3 पट फी भरून जे ते ॲडमिशन घेऊ शकतो. गव्हर्नमेंटमध्ये असं काहीच जे ते अवेलेबल नसतं. गव्हर्नमेंटमध्ये फक्त 15% जे आपल्याला दिसतं ते म्हणजे ऑल इंडिया कोटा आणि 85% जे आपल्याला दिसतं ते म्हणजे स्टेट कोटा. बाकी इथं काहीच राहत नाही ना. मग तुम्हाला कॅटेगरी अकॉर्डिंग जे ते वेगवेगळे रिझर्वेशन्स इथं दिसत राहतात. आता जर आपण KTRA गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज कोणतं बरोडीचं जर बघितलं तर त्याचं ओपन अकॉर्डिंग काय कट ऑफ आहे, तर ओपन अकॉर्डिंग आपल्याला दिसतंय की 1,21,021 त्याचा कट ऑफ आहे. OBC अकॉर्डिंग 1,27,561 चा कट ऑफ आहे. SCBCचा 1,28,738 चा, SCचा 2,31,071 चा, STचा 4,13,327 चा, VJचा 1,41,894 चा, NTBचा आपल्याला दिसतं की 1,77,893 चा, NTCचा 1,25,086 चा आणि NTD 1,33,247, PWD 9,55,220, EWS 1,50,831. तुम्हाला इथे दिसतं की PWDचं जर जस्ट क्वालिफिकेशन पण असेल तरी तुमचा नंबर इथे लागलेला आहे. ते वेगवेगळे पर्सेंटेज अकॉर्डिंग आता डिफर करतं. आणि NTB, NTC आणि NTD मधून आपल्याला दिसतंय की NTPचा जो कट ऑफ आहे तो सर्वात कमी गेलेला आहे, STचा सर्वात कमी गेला आहे. नंतर आपलं OBC आणि SCBC मध्ये काही जास्त अंतर आपल्याला दिसत नाही आहे, ऑलमोस्ट सेमच आहे. नंतर आपली कॉलेज आहे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज जळगाव. जळगावचं जर आपण कॉलेज बघितलं तर ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग त्याचा कट ऑफ आपल्याला दिसतोय की 1,74,770, OBC अकॉर्डिंग 1,15,452, SCBC अकॉर्डिंग 1,18,731, SC अकॉर्डिंग 2,20,518, ST अकॉर्डिंग 3,93,498, VJ अकॉर्डिंग आहे 1,28,081, NTB अकॉर्डिंग 1,83,151, NTC अकॉर्डिंग 1,14,356, NTD अकॉर्डिंग 1,16,102, PWDचा आहे 9,71,339 आणि EWSचा आहे 1,32,728. असा हा आपला इथं कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल आणि इथं तुम्हाला रँक दिसत असेल, म्हणजे ऑल इंडिया रँक इथं आपली काय राहिलेली आहे ते तुम्हाला इथं क्लिअर होत असेल. मी आधी तुम्हाला रॉ व्हिडिओ दाखवून देते. आता हा जो आहे हा रॉ PDF तुम्हाला दिसतंय. ही रॉ PDF आमच्या टीम मेंबर्सने नीट एकदम सर्व कॉलेजेसचं नीटपणे परीक्षण करून ही बनवलेली आहे. आता याच्यात तुम्हाला काय दिसेल तर याच्यात तुम्हाला अलॉटेड स्टुडंट्स किती लोकांना सीट्स भेटलेली आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये. आपण कोणत्या कॉलेजची गोष्ट करतोय तर आपण आरे पोद्दार कॉलेजची गोष्ट करत आहोत. तर सर्वात पहिला जो SML म्हणजे काय तर सिरियल रँक आपण ज्याला म्हणतो, तर 2 नंबरवाला म्हणजे 2 SML वाला जो मुलगा आहे तो पर्टिक्युलर स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, त्याला कॉलेज भेटलेलं आहे आरे पोद्दार. तर इथं तुम्हाला SML अकॉर्डिंग दिसत असेल. इथं हे जे ही ऑल इंडिया रँक तुम्हाला दिसते, नंतर तुम्हाला रोल नंबर दिसतो, ॲप्लिकेशन नंबर दिसतोय, नेम दिसतंय, नंतर फीमेल आहे की मेल आहे, जेंडर दिसतंय, कॅटेगरी दिसते. आणि ही जी कॅटेगरी आहे ही कोणती, यांची ही रिझर्व कॅटेगरी आहे आणि त्यांना कोणत्या कॅटेगरीमधून सीट भेटलेलं आहे हे तुम्हाला इथं नीट दिसत आहे. आता यांना OBC असून ओपन थ्रू सीट का भेटलंय, कारण त्यांनी डोनेट केलेलं सीट आहे. डोनेट म्हणजे काय, इयर मार्किंग डोनर म्हणजे काय तर ज्यांना ऑलरेडी सीट जी ती ओपन थ्रू त्यांना भेटत होती, त्यांना काहीच गरज नव्हती रिझर्वेशनची, तर त्या लोकांची सीट जी ती आपोआप डोनेट होत असते त्या लोकांना ज्यांना गरज आहे कमी मार्क्सवाल्या कॉलेजेसची. तर इथं CET सेल जे ते आपोआपमध्ये करत असतं, त्यांच्यामध्येच हे होत असतं. हे सर्व जे तुमच्या थ्रू होत नसतं. तुम्ही जर इयर मार्किंग सिलेक्ट केली असेल आणि तुम्हाला जर ओपन थ्रू सीट भेटत असेल तर तुमची जी सीट आहे ती दुसऱ्याला जात असते. तर इथं तुम्हाला या गोष्टी क्लिअर असतील. आता आपण लास्ट SML बघू की लास्ट SML कोणता लागलेला आहे. तर इथं आपल्याला दिसतोय की ST कॅटेगरीचा लास्ट SML जो आहे तो 9,111 आपल्याला आरे पोद्दारचा दिसत आहे. आणि हे आरे पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज मुंबईची ही जी लिस्ट आहे ही कट ऑफ लिस्ट आहे आणि तीच आपण नीट व्हेरीफाय करून तीच आपण परत एक नीट सिक्वेन्समध्ये लावून तुम्हाला तिथं दाखवत आहोत. तर असे आम्ही ते काढले होते. अलॉटेड स्टुडंट्सची लिस्ट पण इथं तुम्हाला दिसेल की आरे पोद्दारमध्ये किती मुलांना अलॉटमेंट झालेली आहे. नंतर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये पण दिसून जाईल की किती मुलांनी जिथं अपग्रेडेशन केलं आहे, किती मुलांनी तिथं ॲडमिशन घेतलेली आहे. तर इथं तुम्हाला सर्व गोष्टी जे ते क्लिअर होतील. नंतर आपण तसंच सर्व कॉलेजेसचं काढलं होतं. हे जे कॉलेज आहे हे परत तुम्हाला सायन आयुर्वेद कॉलेज मुंबईचं दिसेल. तर मुंबईचं कॉलेज पण आपण अलॉटेड स्टुडंट्सची लिस्ट अशी काढली होती आणि त्यात तुम्हाला दिसेल की लास्ट SML जो आहे तो लास्ट SML PWDचा आहे. आपण STचा बघू की STचा जो लास्ट SML आहे तो 10,121 आपल्याला दिसतोय. तर हे सर्व एक्सप्लेन करण्यापेक्षा आपण तुम्हाला शॉर्ट अँड स्वीटमध्ये एक्सप्लेन करूयात.
कारण ह्या काही गोष्टी आहे जे तुम्हाला लवकर समजेल रादर दॅन त्या PDF पेक्षा. तर हे आपलं नेक्स्ट कॉलेज बघतो अहिल्यानगरचं गंगाधर शास्त्री गुने गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज अहिल्यानगर. अहिल्यानगरचं काय कट ऑफ राहिलं आहे ते आपण आता बघूयात. तर ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग जर तुम्ही बघताय तर अराउंड 1 कट ऑफ दिसतो आहे ओपन कॅटेगरीचा. जर तुमचा नंबर अजूनपर्यंत लागला नसेल, जर तुमचं 10,500 पर्यंत जर रँक असेल, ऑल इंडिया रँक असेल, SML असेल आणि रँक तुमची 1 लाखापर्यंत असेल तरी तुमचा जो नंबर आहे तो इथं लागू शकतो. नंतर OBC अकॉर्डिंग काय तर 1,14,494. SCBC अकॉर्डिंग तुम्हाला दिसतंय की सेमच आहे 1,10,751. थोडाच डिफरन्स आपल्याला दिसतोय. SC अकॉर्डिंग 2,17,126. ST अकॉर्डिंग 4,97,059. विजय अकॉर्डिंग 1,23,179. NTBचा आपल्याला दिसतोय की 1,64,994. NTCचा 1,00,000 अराउंड 8,536. NTDचा 1,13,000 पर्यंत आपल्याला दिसतोय 1,13,600. PWDचा आपल्याला दिसतोय की 8,96,272 आणि EWSचा 1,35,849. हा आपला क्लिअर झाला अहिल्यानगरचा कट ऑफ. नेक्स्ट आपण बघूया बारामतीचा गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती. याचा काय कट ऑफ गेला. ओपनचा कट ऑफ आपण बघूया की ओपनचा कट ऑफ जो गेला आहे तो अराउंड 95,299 गेला आहे. OBCचा 1,04,359. SCBCचा 1,02,076. SCचा 2,05,780. STचा गेला आहे 3,95,376. विजयचा 1,21,645. नंतर NTBचा अराउंड 1,85,000. NTCचा 1,04,230. NTDचा 1,14,681. PWDचा 9,47,817 आणि EWSचा 1,24,397. असे हे कट ऑफ गेलेले आहे. IQला तुम्हाला सर्वीकडे डॅशेस दिसेल कारण IQचा कट ऑफ आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजचा राहतच नाही, हे तुम्हाला क्लिअर असेल. आता गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नागपूरचा काय कट ऑफ राहिला आहे तर नागपूरचा आपण बघतोय की कॅटेगरी अकॉर्डिंग ओपनचा आपण बघतोय की अराउंड 88,158चा कट ऑफ गेलेला आहे. OBC 94,586चा. SCBCचा 98,401चा. SCचा 1,92,305. STचा 3,75,230. विजयचा 1,19,237. NTBचा 1,46,953. N20 97,699. NTDचा 93,721. PWD 7,81,421 आणि EWSचा 1,05,598. सर्वात कमी कट ऑफ आपल्याला मोस्ट प्रोबॅबली PWDचाच दिसेल कारण PWD वाल्यांना जस्ट क्वालिफिकेशनवर पण जे कॉलेजेस आहे ते भेटत असतं. आता आपण हे ऑलरेडी जे कॉलेजेस आहे ते 1 2 3 4 5 5 6 कॉलेजेस आपण डिस्कस केले. अजून 4 कॉलेजेस आपण ह्याच व्हिडिओमध्ये डिस्कस करू आणि बाकीचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तुम्हाला आरे पोद्दार पण दिसेल. आरे पोद्दार आपण लास्टला घेतलेला आहे तर लास्टला तुम्हाला ते पण कॉलेज भेटून जाईल. तुम्हाला ह्याच लिस्टमध्ये जे ते टिळक आयुर्वेद कॉलेज पण दिसेल आणि आरे पोद्दार पण दिसेल. फक्त वाट बघा आणि नीट पेशन्स ठेवा की सर्व कॉलेजचे तुम्ही कट ऑफ जे ते नीट बघताय आणि कोणत्या कॉलेजचं कट ऑफ जे ते सर्वात कमी आहे ते पण नोट घ्या आणि कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो हे पण तुम्ही नीट बघून घ्या. आता SCM आरंगल वैद्य गव्हर्नमेंट कॉलेज जे ते साताराचं कट ऑफ काय राहिलेला आहे तर ओपन अकॉर्डिंग आपल्याला दिसतोय की अराउंड 99,001चा कट ऑफ गेला आहे. OBCचा 1,15,162. SCBCचा 1,09,778. SCचा अराउंड 2,20,000. STचा अराउंड 3,98,000 पर्यंत आपल्याला दिसतोय. नंतर विजेचा आपल्याला 1,40,000 पर्यंत दिसतोय. NTBचा 1,70,000 पर्यंत. NTCचा 1,05,924. NTDचा अराउंड 1,03,000 3,500. PWDचा सर्वात कमी 8,38,897 आणि EWSचा 1,31,110. आता EWSची एक नोंद घ्या की EWS जे प्रायव्हेट कॉलेजेसला अवेलेबल नाही राहत. आता सध्या EWS काढले गेलेलं आहे महाराष्ट्र CET थ्रू. आता फक्त आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजलाच दिसेल. नंतरचं कॉलेज आहे मंडल टिळक आयुर्वेद कॉलेज पुणे. टिळक आयुर्वेद कॉलेज खूप लोक याला प्रेफर करत असतात. असं याचं काय रँक आहे ते पण आपण बघून घेऊयात. ओपन अकॉर्डिंग आपल्याला दिसतंय की अराउंड म्हणजे 81,650 पर्यंत किंवा 60 पर्यंत आपल्याला दिसतं. इथं पण PWDचा जो कट ऑफ आहे तो जास्तच गेलेला आहे. आता हे जे कॉलेज आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये लास्ट कॉलेज बघतोय कारण आपण फक्त टॉप 10 जे कॉलेजेस आहे किंवा जे आधीचे 10 कॉलेजेस आपल्याला दिसत आहेत ते आपण फक्त याच्यात घेतलेले आहे आणि नंतर आपण परत 10 कॉलेजेसचे कव्हर करू गव्हर्नमेंटचे आणि त्यानंतर आपण प्रायव्हेटची जी सिरीज आहे कॉलेजेसची ती स्टार्ट करूयात. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच सेकंड पार्ट जो आहे तो लवकरात लवकर बघा.
जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ह्या व्हिडिओला किंवा या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्व अपडेट्स जे ते टाइमली भेटत असतात, टाइम टू टाइम भेटत असतात. आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. इट्स 8275518480. नंबर खाली पण डिस्प्ले होत असेल. तुम्हाला तिथूनच जो नंबर आहे तो क्लिअर होत असेल आणि तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा व्हॉट्सअपला, तो म्हणजे BMS महाराष्ट्र पेड काउन्सिलिंग. आमची जी फीज आहे ते आमचे टीम मेंबर्स तुम्हाला सांगून देतील आणि ते सांगितल्यानंतर तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आमचा जो QR कोड आहे त्याच्यावर पेमेंट करून आम्ही तुमची सर्व प्रोसेस जी ती पुढची प्रोसेस करणार आहोत. राऊंड 2 साठी जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे तर लवकरात लवकर घ्या, कारण आता वेळ राहिलेली नाही आहे. धन्यवाद. आपल्याला 1,90,000 पर्यंत किंवा 1,87,000 पर्यंत, STचं 3,69,000 पर्यंत, विजेचं 1,13,000 पर्यंत, NTBचं 1,58,000, NTC 87,118 आणि NTDचं 83,198. सर्वात कमी कट ऑफ जे आहे ते NTBचं राहतं विदिन NT कॅटेगरीज. नंतर आपण बघूयात आयुर्वेद गव्हर्नमेंट कॉलेज सावंतवाडीचं. तर याचं कट ऑफ जे आहे ते ओपन अकॉर्डिंग आपल्याला दिसते की अराउंड 1 लाख पर्यंत राहिलं आहे. OBCचं अराउंड 1,17,000, SCBCचं 1,14,000, SCचं 2,17,000, STचं 4,17,000, विजेचं 1,37,000, NTB 1,66,000, NTC 1 लाख अराउंड 8,460, NTDचं 1,17,000, PWDचं गेलेलं आहे 7,47,552 आणि EWSचं परत 1,18,262. आता नेक्स्ट कॉलेज आपलं सायन आयुर्वेद कॉलेज मुंबई. सायन आयुर्वेद कॉलेज खूप लोकांच्या प्रेफरन्समध्ये राहतं, फर्स्ट, सेकंड, थर्ड नंबरला. आता याचं बघूया आपण काय रँक गेलेला आहे. तर ओपनचा गेला आहे अराउंड 81,421, OBCचा 92,000, SCBCचा 89,000, SCचा 1,92,000, STचा आपल्याला गेलेला आहे 3,77,000, विजेचा 1,18,000, NTBचा 1,64,000, NTCचा 8 लाख अराउंड 87,397 अराउंड आणि NTDचा परत 89,549 अराउंड आणि PWDचा 8,83,509. EWSचा अराउंड 93,924 पर्यंत गेलेला आहे. आर्य पोद्दार आयुर्वेद कॉलेज मुंबईचा बघूया. खूप लोकांचं फर्स्ट प्रेफरन्स राहतं आर्य पोद्दार. तर याचं ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग आपल्याला दिसतं की 63,227, EWS अराउंड 83,000, OBC अराउंड 84,000 म्हणजे 85,000, कारण ऑलमोस्ट 931 बाकी आहे. तर 85,000 तुम्ही धरून चला. SCBCचा 83,000, SCचा 1,77,000, STचा 3,53,000, विजेचा 1,07,000, NTBचा अराउंड 1,50,000, NTCचा 85,225, NTDचा 1,14,953 आणि PWDचा सर्वात कमी 3,48,851.